नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. कालचा दिवस सगळा धामधुमीचा गेला आणि त्याच्यामध्ये कॅनडाने सगळं लक्ष वेधून घेतलेलं होतं. भारताने आपले कॅनडामधले जे राजदूत आहेत त्यांना मायदेशी बोलावलं. त्यानंतर भारतामध्ये जो कॅनडाचा राजदूत आहे त्याला पाचारण करण्यात आलं. म्हणजे आपल्या विदेश मंत्रालयामध्ये आणि तिथे त्याला सांगितलं गेलं, की तुम्ही ज्या पद्धतीने भारतीय राजदूतांना तिथे खटल्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न करतात, त्याचा भारत कडाडून निषेध करतो आहे. हे प्रकरण जे आहे ते केवळ निषेधावर थांबलं नाही. ही बातमी येते न येते तोवर त्या कॅनडाचा जो राजदूत आहे त्यांनी बाहेर येऊन सांगितलं, की मला एक स्टेटमेंट करायचं आहे आणि त्यांनी वार्ताहरांसमोर सांगितलं, की आम्ही भारत सरकारच्या हातामध्ये सगळे पुरावे सोपवलेले आहेत आणि आतापर्यंत ते आम्हाला सांगत होते, की तुम्ही पुरावे द्या, मग आम्ही ह्याच्यामध्ये तपास करू. तर आता त्यांच्या हातात पुरावे आहेत. बॉल इज इन देअर कोर्ट असं त्याला म्हणायचं होतं थोडक्यामध्ये. आता भारताने करून दाखवावं. ते जे सगळे तोंडाने सांगत होते, की मी करीन, मी करीन. तर ते कसे करतात हे आता बघणं हे त्यांच्या हातामध्ये आम्ही सगळी सूत्र दिलेली आहेत म्हणून. परंतु त्याच्यामध्ये गंभीर गोष्ट अशी आहे, की तुम्ही आधी खटला भरलात आणि नंतर पुरावे जे आहेत ते भारताच्या हातात सोपवलेत असं सांगता आहात. हीच गोष्ट तुम्हाला 1 वर्षापूर्वी सुद्धा करता आली असती. आणि भारताने मग त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करून सांगू शकला असता भारत, की त्यांची काही जी ऑब्झर्वेशन्स आहेत, ती आपणही कॅनडाला सांगितली असती. परंतु ज्याच्या मनामध्ये खोट आहे, तो अशा पद्धतीने वागत असतो आणि त्यांना एकंदरीतच या प्रकरणामध्ये असेल किंवा निज्जरचे जे कोणी खुनी आहेत त्यांच्या दृष्टीने आणि त्या खुनामध्ये मदत करणारे भारतीय अधिकारी आहेत असं त्यांचं जे म्हणणं आहे. त्या प्रकरणाचा छडा लावण्यामध्ये यांना बिलकुल काही स्वारस्य आहे असं दिसत नाही. त्यांचं स्वारस्य जे आहे ते केवळ ट्रुडो यांचं सरकार हे डळमळीत झालेलं आहे आणि ते स्थिर कसं ठेवता येईल इथपर्यंतच हा राजकीय हेतू घेऊन जेव्हा तुम्ही असे आरोप करता तेव्हा ते हट्ट दिशी कुठे ना कुठेतरी फुटतात याबद्दल माझ्या मनात शंका नाही. प्रश्न हाच येतो की निज्जर प्रकरण जे आहे ते भारत कॅनडा पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. आपण जाणतो कारण याच प्रकरणामध्ये अमेरिका सुद्धा भारत सरकारवरती दबाव टाकू लागलेली होती. आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आल्या. अमेरिकेतला पन्नू आहे त्याच्यावर सुद्धा असेच हल्ले चढवले गेले आणि त्याच्यामधून तो सुखरूप बचावला आणि म्हणून त्याच्यासाठी अमेरिकन सरकार तुम्हाला आठवत असेल G20च्या बैठकीसाठी बायडेन आणि त्यांचं संपूर्ण पथक जेव्हा दिल्लीत पोहोचलं, तेव्हा ते विमानतळावरून थेट मोदींच्या निवासस्थानी गेलेले होते आणि त्या निवासस्थानी ही सगळी बोलणी झाली असं सांगितलं जातं अमेरिकन पथकाने. पन्नू प्रकरण जे आहे ते सर्वोच्च पातळीवरती अशा पद्धतीने त्याच्यासाठी बोलणी सुरू केली आणि तिथून सुरुवात झाली असं म्हणू आपण अमेरिका आणि भारत संबंधात सुद्धा ह्या प्रकरणाची गडद छाया पडायला सुरुवात झाली. तेव्हा निज्जर प्रकरण जे आहे ते आणि पन्नू प्रकरण हे जुळं प्रकरण आहे असं मला म्हणायचंय. केवळ निज्जरचा विचार करून चालत नाही, तर त्याच्यासोबत पन्नूचं काय होणार? असाही प्रश्न येतो. आता दुसरी तुम्हाला मध्यंतरी घडलेली गोष्ट सांगते, की कॅनडामध्ये पन्नूचं म्हणे जे काही एक घर आहे, त्याच्या घराच्या बरोबर बाजूचं जे घर आहे, तिथे काहीतरी स्फोट झाला आणि ते घर म्हणजे एक प्रकारे पन्नूला इशारा कोणीतरी देतोय की काय असा त्याचा अर्थ काढला गेला आणि हे प्रकरण जे आहे ते सतत धगधगत ठेवण्यामध्ये कोण त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे हे आज आपण सांगू शकत नाही. मी पन्नू प्रकरणाचा अशासाठी उल्लेख करते आहे, की इथे ज्यावेळेला हे सगळं नाटक घडत होतं कॅनडामध्ये आपण आपल्या लोकांना मायदेशी परत बोलवून घेतलं. कॅनडातल्या इथल्या लोकांना मार्चिंग ऑर्डर्स दिल्या. हे पहिल्यांदा नाही घडत आहे बाय द वे. काही 2 ते 3 महिन्यापूर्वी असेच दोघांना आपण बाहेर काढले आणि मग त्यांना सिंगापूर मार्गे कसं भारत सोडावा लागला वगैरे ते सगळे त्याच्यावर मी एक व्हिडिओ पण बनवलेला होता. तेव्हा हा दुसरा टप्पा आहे असं मी मानते. हे सगळं प्रकरण घडत असताना अमेरिकेमधून एक ट्वीट केलं गेलं आणि त्याच्यात म्हटलं, की पन्नू प्रकरणाचा तपास करण्यासाठी भारतीय पथक
अमेरिकेमध्ये दाखल झालेला आहे. हे एक खळबळजनक ट्वीट होतं. म्हणजे सगळ्या जनतेचं लक्ष इकडे असताना ट्वीट तिकडे यावं. पण थोड्या काळामध्ये ते ट्वीट डिलीट करण्यात आलं. तर त्याचंही कारण काय माहिती नाही. प्रश्न एवढाच उरतो, की खरोखरच भारतीय पथक हे अमेरिकेत गेलंय का? आणि त्यांच्यावरती पन्नू प्रकरण जे आहे त्याची तपास असेल किंवा त्याच्यामध्ये सहकार्य करण्याचं जी जबाबदारी आहे ती त्यांना दिली गेलेली आहे का? हा प्रश्न अजूनही उरतो. मी म्हटलं त्याप्रमाणे हे जर का प्रकरण जुळं असेल, म्हणजे निज्जर प्रकरणामध्ये कॅनडा जर का रस दाखवत असेल, स्वारस्य दाखवत असेल, तर त्याला जोडून पन्नू प्रकरण सुद्धा आग लावाईगिरीसारखं पुढे येणार ह्याच्यात मला शंका नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये अर्थातच ट्रुडो यांच्याकडे सुद्धा निवडणुका व्हायच्या आहेत आणि ट्रुडो यांचे निवडून येण्याची जी संधी आहे किंवा त्यांची ही अधिकाधिक कमी होताना दिसते आहे. आजच्या घडीला त्यांच्या सरकारमध्ये जगमीत सिंग यांचा पक्ष आहे आणि तो खलिस्तानवादी भूमिका घ्यायला ट्रुडोंना भाग पडतो आहे. तेव्हा स्वतःच्या राजकीय स्थैर्यासाठी म्हणून ट्रुडो हे सगळं करतात असं म्हटलं, तर बायडेन बाबत काय म्हणायचं हा प्रश्न आहे. बायडेन बाबत कदाचित तोच प्रश्न असेल. अमेरिकन निवडणुकीवरती काहीही न बोलता, म्हणजे जसं त्या पाकिस्तानला एकही गोळी न झाडता मोदींनी जिथे कुठे पाठवायचं ते पाठवलेलं आहे. तशीच परिस्थिती अमेरिकन निवडणुकीवरती मोदींनी न बोलता काय आणलेली आहे आपण बघतोय. मी माझ्या अनेक व्हिडिओमधून त्या गोष्टी विशद करते आहे आणि त्या तुम्हाला आता रिलेट करता येतील. तेव्हा हे सगळं जे आहे ते त्यांना जड होताना दिसतंय आणि ते जर का जड होत असेल तर मग कुठून तरी पन्नू प्रकरण काढायचं आणि पन्नू प्रकरण असं काढायचं की ते निज्जरला जोडून काढायचं. जेणेकरून तुम्ही तुमचा जो काही हस्तक्षेप आहे अमेरिकन निवडणुकीमधला भारताचा असा त्यांचा समज आहे. तो थांबवण्यासाठी म्हणून काही ना काहीतरी तुमच्यावर दडपण आणता यावं, अशी सगळी ही योजना आखलेली मला दिसते. ते ट्वीट डिलीट जरी केलं असलं तरी ते मी दुर्लक्षणीय मानत नाही. जोपर्यंत ही बातमी येत नाही, की भारतीय पथक जे आहे ते खरोखरच तिकडे गेलं होतं का नव्हतं आणि त्यांच्यावरती नेमकी काय जबाबदारी टाकण्यात आलेली होती, हा जो भाग आहे तो बघण्यासारखा असेल. आणि म्हणून मी कॅनडाचा हा सगळा जो इतिहास इथे सगळा सांगता येऊ शकतो खरा, की कॅनडाने कशाप्रकारे या सगळ्या लोकांना आपल्याकडे आसरा दिलेला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे ते स्वतः शांत कुठे बसतात. तुम्हाला आठवत असेल ट्रुडो ज्यावेळेला भारतामध्ये आलेले होते, तेव्हा ते पाकिस्तानात अमृतसरमध्ये जाऊन त्या सगळ्या अतिरेकी गटांना कसे भेटलेले होते आणि मग त्यांनी तो काय वेश त्यांचा वगैरे ही सगळी जी नाटकं आहेत, ही सगळी नाटकं ही केवळ सत्ता सांभाळण्यासाठी आहेत, की त्याच्या पलीकडे आहेत हा प्रश्न आहे. हरियाणामधल्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला जाऊ शकतो, अशा बातम्या होत्या आणि त्या दृष्टीने त्यांची प्रयत्नही चालू होते. पंजाबमध्ये तर आपचंच राज्य आहे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून पंजाब असो किंवा हरियाणा असो किंवा जम्मू काश्मीर असो, इथल्या सर्व जनतेवरती आपली छाप पाडण्यासाठी हे सगळे कसे उत्सुक आहेत आणि त्याच्या कारवाया हरियाणामध्ये पूर्णपणे हरल्यामुळे हे सगळे आता नामोहरम झालेले आहेत आणि त्यांचे जे काही मनोरथ त्यांचे होते आणि मनोरे त्यांनी बांधून ठेवलेले होते सगळे त्यांचे, ते सगळे आता थोडक्यामध्ये जमीनदोस्त झालेले दिसतात आणि म्हणून या प्रकरणाला उजाळा देण्यासाठी म्हणून तिकडे कोर्टामध्ये केसेस सुद्धा दाखल केल्यानंतर पर्याय नव्हता तुमच्या राजदूतांना परत बोलवण्याचा. ह्याचा परिणाम काय होईल याचाही विचार करू. कॅनडा जो आहे तो फ्री ट्रेड अग्रीमेंटसाठी गयावया करत होता. पण हे गयावया करण्याचं जे प्रकरण आहे ते भारताने ऐकलं नाही आणि तो तो करार जो आहे तो अगदी हातातोंडाशी आलेला असताना अमेरिकेने हे पन्नू प्रकरण उकरून काढलं. त्यावेळेला आपले हेतू जे आहेत ते सेटल होईपर्यंत कॅनडा सुद्धा सेटल होणार नाही आणि त्यांचे एफटीए होणार नाही अशा पद्धतीने अमेरिका हालचाली करत होती. त्याच्यावरती मी व्हिडिओ पण बनवला होता. तेव्हा हे दुखणं जे आहे ते जुळ्याचं दुखणं आहे लक्षात ठेवा. येत्या काही दिवसामध्ये अशाच पद्धतीच्या बातम्या जर का अमेरिकेच्या संदर्भात आल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही. अर्थात अमेरिका ही थोडी कॅनडापेक्षा सूज्ञ आहे असं मी धरून चालते
आणि तिथे राजदूतांना अशा पद्धतीने परत बोलावण्याची पाळी येणार नाही असंही समजते. अर्थात त्यांनी त्या अजित डोवालांसाठी समन्स पाठवलेलंच होतं आपल्याला माहिती आहे. रॉचे जे चीफ आहेत त्यांच्याही नावाने समन्स आलेलं होतं. तेव्हा तिथेही हेच उद्योग करणारी आणि उपद्व्याप करणारी मंडळी जरूर आहेत. पण ती थोडी कदाचित कंट्रोलमध्ये असावीत असा एक समज आहे. बघू पुढे काय-काय होतं ते. हे प्रकरण जे आहे हे इथे थांबणार नाही, हे मात्र निश्चित. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या. नमस्कार.